MCA-CET 2025चे हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये लाईव्ह झालेले आहे, म्हणजे विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। तरी काही विद्यार्थ्यांना नो इनरोलमेंट फाउंड अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे असे विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहे। तर हॉल तिकीट डाउनलोड कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं। तर बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल सेकंड नंबरचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे एक ID आहे जो आपण फॉर्म फिल करताना यूज केलेला आहे, म्हणजे ईमेल ID आणि एक पासवर्डसुद्धा सेट केलेला आहे। ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि तुम्ही तुमचे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमधूनच काढू शकता। दुसरे ऑप्शन नाही आहे, त्यामुळे ID आणि पासवर्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर ID पासवर्ड टाका आणि साइन इन करा। लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। यावरती तुम्ही जर आले तर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक करून तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर बघू शकता गेट हॉल तिकीटला क्लिक करा। तर इथे बघा, इथे या विद्यार्थ्यांनी 2 फॉर्म भरलेले आहे, MBAचा सुद्धा भरलेला आहे आणि MCAचा सुद्धा भरलेला आहे। तर MBAचा अजून व्हिजिबल झालेला नाही आहे, कारण MBAचा जो पेपर आहे हा लेट होणार आहे। तर MCAचं हॉल तिकीटचं ऑप्शन याला आलेलं आहे आणि गेट हॉल तिकीटचं ऑप्शन सुद्धा आलेलं आहे। इथे जर क्लिक केलं तर हॉल तिकीट ही डायरेक्ट डाउनलोड होणार। तर बघू शकता इथे डाउनलोडचं ऑप्शन सुद्धा उपलब्ध झालेलं आहे, म्हणजे इथून हा विद्यार्थी हॉल तिकीट डाउनलोड करू शकते डायरेक्टमध्ये PDF स्वरूपामध्ये। तर काही विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये इथे ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे, अशा प्रकारे भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे की जे हे ऑप्शन आलेलं आहे MCA-CET 2025चं हे ऑप्शन त्यांना येतच नाही आहे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये। तर त्यांनी काय करायचं, त्यांना सर्वप्रथम हे चेक करणं आहे की त्यांनी CETचा फॉर्म ज्या ईमेल IDने लॉग इन केलेला आहे त्याच ईमेल IDमध्ये फॉर्म फिल झालेला आहे का। तर CET रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेक करणं आहे, इथे तुम्हाला इनरोल लिहून येते का बघा, MCA-CET 2025 इथे इनरोल लिहून येते का। जर येत असेल तरच तुम्ही या ईमेल ID आणि पासवर्डनी फॉर्म फिल केलेला आहे असं आपण समजू शकतो आणि तुमची हॉल तिकीट त्याच लॉग इनमध्ये येणार। तरी येत नसेल तर तुम्ही हेल्प डेस्कला सुद्धा कॉल करू शकता, परंतु तुमच्या लॉग इनमध्ये फॉर्म आहे का हे तुम्हाला चेक करणं अतिशय गरजेचं आहे। कारण भरपूर विद्यार्थ्यांनी असं आहे की 2 वेळा रजिस्ट्रेशन केलेलं आहे 2 ईमेल IDवरून आणि हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांच्या त्या लॉग इनमध्ये फॉर्मच फिल नाही आहे, तर त्यांना हॉल तिकीट मिळणार नाही। त्यामुळे ID तुमची वेगळी असू शकते, कारण भरपूर विद्यार्थ्यांनी 1 ते 2 रजिस्ट्रेशन केलेलं आहे। तरी विद्यार्थ्यांनी CETचा फॉर्म चेक करा आहे का, लॉग इनमध्ये असेल तर तुमची हॉल तिकीट तुम्हाला मिळणारच। जर नाही मिळाली तर तुम्ही हेल्प डेस्कला कॉल करू शकता। तर MCA-CET बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।